श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी माझ्या या आधीच्या एका व्हिडिओमध्ये थोडंसं बोलले होते स्वामी सेवेमध्ये संकल्पयुक्त सेवा असते त्याच्यावरती. तर माझ्या ज्या काही जवळच्या फ्रेंड्स आहेत त्यांनी मला सजेशन दिलं की थोडक्यात नाही, आम्हाला याच्यावरती डिटेलमध्ये माहिती हवी. त्यांच्याकडे मित्रांनो ते जॉबला वगैरे जातात, त्यांच्याकडे इतका वेळ नाही आहे की ते केंद्रामध्ये जातील आणि डिटेल केंद्रामध्ये जोडतील वगैरे. तर त्यांनी मला बोललं की तू याच्यावरती व्हिडिओ कर. तर मित्रांनो, आज मी थोडीशी डिटेलमध्ये तुम्हाला स्वामींच्या संकल्पयुक्त सेवेची माहिती देणार आहे. तर संकल्प करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्रण करणं, असं ठरवणं की हां मी 11 गुरुवारची सेवा. आपण बघा नाही तर आपण आपले शंकर भगवानचे ऐकले की नाही, 16 सोमवार करतात महिला, किंवा संतोषी माताचे 16 शुक्रवार करतात. अशीच ती सेवा असते. तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकता, तुम्ही संकल्पयुक्त गुरुवार करू शकता, 11 गुरुवार करू शकता. 11, 21, 51 जसं तुमची इच्छा असेल तसं, जसा तुमच्याकडे वेळ असेल तसं, जसं तुमची कॅपॅसिटी असेल तसं तुम्ही 11 गुरुवारची सेवा घेऊ शकता, 21ची घेऊ शकता, 51ची घेऊ शकता, 101ची घेऊ शकता. तर थोडक्यात हे कसे करायचे, म्हणजे महत्त्व काय आहे संकल्पयुक्त सेवेचं. जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना मित्रांनो, तर ती खूप प्रभावी सेवा असते. पण असं नाही आहे की मला काम करून घ्यायचं म्हणून मी संकल्पयुक्त सेवा तुम्ही कितीही कठीण सेवा करा, पण तुमचा पहिले तर त्या सेवेवरती विश्वास असायला पाहिजे. असं नाही की मी कोणाचा तरी व्हिडिओ बघितला आता म्हणून मी करते तर आता माझं काम होणार आहे, असं नाही. सगळ्यात पहिले तर तुमचा त्या सेवेवरती विश्वास असला पाहिजे आणि मनामध्ये पॉझिटिव्ह भाव ठेवूनच आपण या सेवेला लागलं पाहिजे. तर याच्या पुढे आता आपल्याला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम, समजा आता तुम्हाला जर स्वामींचे संकल्पयुक्त गुरुवार करायचे असतील, तुम्ही 11, 21 तुमच्या हिशोबाने करायचे असतील, तर आपण सर्वप्रथम त्याच्या आदल्या दिवशी, जसं की उद्या गुरुवार आहे म्हणून उद्यापासून मला सेवा चालू करायची, तर आदल्या दिवशी आपण स्वामींच्या केंद्रात जायचे, खडीसाखर आणि नारळ सोबत घेऊन जायचे. तिथे आपल्याला ते माऊलींच्या चरणामध्ये ठेवायचं आहे. माऊलींना आपल्याला सर्वप्रथम मुजरा करायचा असतो. मित्रांनो, स्वामी सेवेमध्ये मुद्रेचं पण खूप महत्त्व आहे. हे सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे डिटेलमध्ये, आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की कशाप्रकारे स्वामींना मुद्रा केला जातो. तर तिथे स्वामींकडे गेल्यानंतर आपल्याला स्वामींजवळ खडीसाखर आणि नारळ ठेवल्यानंतर स्वामींना बोलायचं आहे की स्वामी, माझं असं काम आहे आणि मला 11 गुरुवारची संकल्पयुक्त सेवा मी घेत आहे. सुरुवात तर मी करते, पण याला पूर्ण तुम्ही करून घ्या माझ्याकडनं, असं बोलून आपल्याला तिथे स्वामींजवळ ते नारळ आणि खडीसाखर ठेवायचे आहे. आणि निघताना सुद्धा आपल्याला महाराजांना मुजरा करायचा असतो. एकदा त्यांच्या समोर जातो आपण तेव्हा पण त्यांना मुजरा करायचा असतो, आणि जेव्हा आपण स्वामींजवळ निघत असतो तेव्हा पण आपल्याला त्यांना मुजरा करायचा असतो. हां, ठीक आहे. हे झालं, स्वामींकडे आपण नारळ आणि खडीसाखर देऊन आलो. तर त्याच्यानंतर आपल्याला घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठून आपल्या ज्या सकाळची जी काही कामं असतील, प्रत्येक महिलांना सकाळची खूप कामं असतात, खूप बिझी असतात बिचाऱ्या. कमीत कमी मुलं शाळेत गेल्यानंतर पण ते 2 ते 2.5 तास त्यांना कामच असतात. तर या दिवशी आपल्याला जर का सेवा आपण घेत असेल तर थोडंसं आपल्याला धावपळ होणार आहे, कारण की सकाळी उठायचे. आपले सकाळचे जे काही डबे वगैरे ते असतील, त्यानंतर तुमचं आपलं आंघोळ वगैरे आवरून घेतल्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबऱ्याला करायचं आहे. कारण की मी यासाठी बोलते आहे की मुलं सकाळी बघा, मुलांचा डबा असतो, मिस्टरांचा डबा असतो, हे सगळं सोडून आपण सगळ्यात पहिले लेपन वगैरे करायला इतका वेळ नसतो मित्रांनो. काही महिला ज्यांचे मिस्टर सकाळी 5 वाजता घरातून जातात, त्यांना सकाळी लवकर उठून, तर हे सगळं आपले मेन कामं महत्त्वाचे ते असतात, ते आपल्याला पहिले करून घ्यायला लागतात. तर ह्यासाठीच मी म्हटलं की मुलं गेल्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले आंघोळ वगैरे करून झाल्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि लेपन करून झाल्याच्यानंतर आपण दारामध्ये आपल्या सुंदरशी छोटीशी जागा नसेल तर छोटीशी रांगोळी काढा. तुमच्याकडे जागा असेल तर भरपूर मोठी रांगोळी काढा.
तुमच्या इच्छेवरती डिपेंड करतं. पण कसं आहे, फ्लॅट सीटमध्ये जे काही लोक राहतात फ्लॅटमध्ये त्यांना अंगण नावाचा प्रकार नसतो. आम्ही पण फ्लॅटमध्येच राहतो, आम्हाला पण अंगण नाही आहे. मी माझ्या छोट्याशा माझ्या फ्लोअरच्या पायरीवरती मी छोटीशी रांगोळी काढून खुश होतो. तर त्याच्यावरती तुम्ही रांगोळी वगैरे काढून घ्या. दर गुरुवारी आपल्याला हे करायचं आहे 11 गुरुवारच्या सेवेमध्ये. आणि असंही सेवा संपली तरी पण केलं तर चांगलीच गोष्ट आहे. आपण उंबऱ्याची पूजा जितकी करू तितकी कमी संख्या आम्ही, कारण की जी लक्ष्मी माता आहे जिच्यासाठी ज्या सुखासाठी आपण आयुष्यभर तळमळत असतो ते सुख आपल्या या मुख्य दरवाज्यातूनच येत असतं. तर मग आपलं उंबऱ्याचं लेपन झाल्यानंतर आपल्याला दिवसभर आपला उपवास असतो. त्याच्यामध्ये उपवासामध्ये तुम्ही फळ, दूध वगैरे या सगळ्या वस्तू, आता फराळाला काय खायचं हे तर सगळ्यांना माहीत आहे, याच्यामध्ये मी सांगण्यासारखं विशेष काही नाही. पण एक गोष्ट महत्त्वाची मित्रांनो मी तुम्हाला सांगते. संकल्पयुक्त सेवेमध्ये जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा घेतो, संकल्पयुक्त सेवा पूर्ण होईपर्यंत आपल्याला कांदा लसूण बंद करायचं असतं. कांदा लसूण टाकलेल्या भाज्या आपल्या घरात बनायला नको आहेत मित्रांनो. पुन्हा आणखी बाहेर जरी निघाले तुम्ही, बाहेर कधी बाय चान्स कधी वेळ येते आपल्याकडे बाहेरचं खाणं वगैरे, बाहेर हॉटेलला खाणं, तर आपल्याला कांदा लसूणच जर चालत नाही तर बाहेर आपल्याला लवकर अवेलेबल नाही होतं असं बिना कांदा लसूणचं जेवण. सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला जोपर्यंत तुमचे संकल्पयुक्त सेवा संपत नाही तोपर्यंत तुम्हाला कांदा लसूण हे बंद करायचं असतं. दुसरी गोष्ट, परअन्न बंद करायचं असतं. परअन्न म्हणजे काय? दुसऱ्यांच्या घरी जेवणं, दुसऱ्यांचं, जसं की आता तुम्ही ऑफिसला असाल तर तुम्हाला दुसऱ्यांचा टिफिन खाणं बंद करायला लागणं, म्हणजे आपण शेअर करतोच ना ऑफिसमध्ये सोबत जेवायला बसल्यावरती, ते बंद, परअन्न बंद करायचं असतं. तर जोपर्यंत तुम्ही संकल्पयुक्त सेवा घेतली या छोट्याशा 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. त्या गोष्टी छोट्याशा आहे पण आपल्या रेग्युलरच्या जीवनात आपली कोणतीच भाजी कांदा आणि लसूणशिवाय होत नाही. आपण बाहेर निघतो तर काही ना काही खातोच, आपल्याला सवय लागलेली आजकाल सगळ्यांनाच. तर या गोष्टी छोट्याशा आहे पण खूप महत्त्वाच्या आहेत. या 2 गोष्टींचं खूप महत्त्व असतं संकल्पयुक्त सेवेत. कांदा लसूण बंद करा, नॉनव्हेज बंद करा. जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर 2 ते 3 गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला लागते. जोपर्यंत तुमचे 11 गुरुवार पूर्ण होत नाही आहे तुम्हाला या गोष्टी बंद करायला लागतात. परअन्न खाल्लेलं चालत नाही संकल्पयुक्त सेवेमध्ये. परअन्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण, दुसऱ्याच्या डब्यातलं जेवण. आता कारण की समोरच्याच्या डब्यामध्ये आता तुम्हाला आपली सेवा चालू आहे ना, तर त्याचं जेवण तर नॉर्मलच असणार आहे. सर्वसाधारण घरांमध्ये, सगळ्याच घरांमध्ये कांदा लसूणचंच पासून बनलेले पदार्थ तर बनतात. आणखीन काय, तर आपण सगळ्यांना थोडी सांगू शकतो की तू माझ्यासाठी बिना कांदा लसूणचा टिफिन आण म्हणून. नाही, तर त्यापेक्षा खायचं नाही काही दिवस. थोडक्यात गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला कांदा लसूण हे बंद करायचं आहे, परअन्न बंद करायचं आहे. जेव्हा तुमचे 11 गुरुवार, जेव्हा तुमची संकल्पयुक्त सेवा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला स्वामींच्या नावाने स्वामींचं आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला 1 ते 21 अध्याय ते जे पुस्तक आहे स्वामी चरित्र सारामृत, हे संध्याकाळची जे आपण पूजेला बसतो तेव्हा आपल्याला 1 ते 21 अध्याय हे एका वेळी वाचायचे असतात. आणि 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जाप करायचा असतो आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं असतं. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा जो आपल्या माऊलीचा तारक मंत्र आहे याचा आपल्याला 11 वेळा पठण करायचं असतं. आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जाप करायचा असतो. तर ही संकल्पयुक्त गुरुवारमध्ये ह्या प्रकारे आपल्याला सेवा करायची असते मित्रांनो. बाकी संध्याकाळची जेव्हा तुमची आणि जेव्हा आपण जेव्हा भोग लावतो, जेव्हा आपली सगळी पूजा झाल्यानंतर आपण माऊलीला भोग लावतो, तर जे तुम्ही भोग लावत असाल ते तर कांदा लसूण तर बनतच नसतं. त्याच्यामुळे त्यापेक्षा सिंपल असं शिरा किंवा तुम्ही खीर, शिरा असं गोड पदार्थांचंच लावायचा, म्हणजे थोडक्यात सोपं, जास्त विचार करायचे मग त्यात गरज नाही पडत. सिंपल. आणि त्या प्रसादामध्ये तुम्ही तुळशीचं 1 पान, भोग लावण्यासाठी तुळशीचं 1 पान आपल्याला स्वामींच्या नैवेद्यावरती ठेवायचं असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
संध्याकाळी. आणि जो तुम्ही नैवेद्याचं ताट स्वामींजवळ ठेवलं आहे तुम्ही, मग बघा जर का तुमची इच्छा असेल, तुम्हाला का वेळ असेल, तर तुम्ही जे पूर्ण जे जेवण बनवणार आहे, आपण बनवतोच ना उपास सोडायला, डाळ भात भाजी चपाती, आणखी त्यासोबत काही आणि स्वीट म्हणजे शिरा खीर हे सगळं बनवतो. तर त्यापैकी जर तुमच्याकडे इतका वेळ असेल, तर तुम्हाला तुमच्या वेळेच्या हिशोबाने तुम्हाला जर स्वामींना पूर्ण ताटाचा भोग लावायचा असेल, तर तुम्ही पूर्ण, पण काळजी याची घ्यायची की ते बिना अद्रक लसणाचं बिना कांदा लसूणचं बनलेलं असेल. तर बिना कांदा लसूणचं बनलेलं आहे. कारण की बघा कधी कधी आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते, जसं की माझ्या घरामध्ये मी संकल्प घेतला आहे. तर काही लोकांच्या घरामध्ये असं असतं की काही लोक नाही एक्सेप्ट करत. ते बोलतात तू सेवा करते तर मग आम्हाला का त्रास देते, आम्हाला आमच्या हिशोबाने जेवण पाहिजे. आहेत असे लोक पण आहेत. आणि जर का असं असेल तर मग बिचारे आपल्या महिलांना मजबुरीत काय असेल ना ते बनवून द्यायला लागतं. तर मग जर का असं असेल तर सिंपल तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवा माऊलीला आणि त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवा. आणि जर पूर्ण घर जर पाळत असेल, सगळ्यांना मान्य असेल की ना ठीक आहे की नाही खायचं 3-3.5 महिने, आपण 11 गुरुवार होता 3-3.5 महिने जातातच, काही फरक नाही पडत. नाही कांदा लसूण नाही खाल्लं तर काही फॅमिलीमध्ये करतात सपोर्ट. कारण की त्यांना हे समजत असतं की जी सेवा घेतली ती आपल्या चांगल्यासाठी घेतलेली आहे, त्यामुळे ते सपोर्ट करत असतात. पण काही घरांमध्ये असं नसतं. काही घरामध्ये असं असतं की तू करते ना, मग तू बघ, आम्हाला आमच्या पद्धतीनेच पाहिजे. तर त्या ठिकाणी म्हणजे अशा माझ्या मैत्रिणींसाठी मी सांगते की जर असं तुमच्या घरात जर असं वातावरण असेल, तर तुम्ही फक्त गोडाचा नैवेद्य माऊलीला दाखवू शकता. आणि जो नैवेद्य तुम्ही माऊलींना दाखवला आहे तो 5 मिनिटांनी तिथून माऊलींची परमिशन घ्यायची, त्यांना सांगायचं मी उचलत आहे आणि उचलून घ्यायचं. आणि तो जो प्रसाद आहे तो आपण सगळ्यांनी घरातल्यांनी मिळून खायचा असतो. अशा प्रकारे आपण स्वामींची संकल्पयुक्त सेवा करू शकतो. तर आजच्या व्हिडिओ माझ्याकडनं जितकं होईल मित्रांनो, तितकी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि जर का माझं काही चुकत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. कारण की मलाही जास्त दिवस नाही झाले स्वामी सेवेमध्ये. जितकं मला माहिती आहे तितकं मी तुमच्याशी शेअर करते. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.